प्लांट बेटर घ्या परत. ते कडवाटे कडवाटे. अहो मला 2 दिवस आहे ना जीवशीच वाटा ना. आता मात्र आहे ना सॉक्स घालणार. पण खरं इफेक्ट त्याचाच आहे. हा ना. फार मोठा इफेक्ट आहे हा त्याचा. ना. 100% इफेक्ट त्याचा आहे ना. हातला औषधी वाटत नव्हता. ते पूर्ण हिरवा झाला आता. पूर्ण हिरवा झाला. एवढ्या एका फवारणीने गेला. ते म्हणते तरी 48 तास पण मी यांना 24 तासानेच फोन केला लगेच. म्हणलं साहेब इफेक्ट झालाय बाबा. करेक्ट झाला इफेक्ट. म्हणलं काय असं की वाटाणा. इतका कंटाळलो. आम्ही स्टार मारलं, त्यानंतर लुना मारलं, बुरशीनाशक अनेक प्रकारचे आता औषधं मारली. काही इफेक्टच वाटाणा. मग मी व्हिडिओ पाहिला तर मग तुमच्याकडे आलो. म्हणलं हे ऑर्गॅनिकचं बघू तरी हे करू. पण अगदी एका मी 24 तासाच्या नंतरच मला रिझल्ट यायला लागला. यांना लगेच फोन करून सांगितलं की बाबा रिझल्ट आहे ना, पुन्हा आपल्याला एकदा मारायचे. रिझल्ट आहे. रिझल्टच्या बद्दल वादच नाही. आम्ही म्हणू शकत नाही. तर मग यांना म्हणलं असतं की साहेब रिझल्टच नाही. काय करता. आदल्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता फोन केला. म्हणलं मी कधी आलोय सकाळी बघू काय. म्हणजे या राऊंड मारा आणि बघा. पण इफेक्ट झाला म्हणजे चांगला. म्हणजे पॉझिटिव्ह आहे सगळं. बरोबर. निगेटिव्ह काही नाही. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं पूर्ण नाव सांगू. रामदास बाबूराव ढमाळ, गाव खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 7498 82 83 66. ओके, धन्यवाद. तुमचं माझं नाव सतीश सरदेवा बरकडे, शिवाय चौक मार्केट खंडाळा. आपलं हरीश्वराचं दुकान आहे आणि तिथून आपण शेतकरी. पहिलं कसं होतं? बुरशी होती. लय बुरशी म्हणजे हो का. हा हा हा. ही अशी. हे बघ बरोबर. हे अशी 26 पानं होती म्हणजे. सगळीच पानं होती. बरोबर. काय काय घेतलं? पानावरती नाही बघा. काय काय घेतलं होतं? आता यांनी साहेबांनी लिपोस्टा होता, आपलं प्लांट बेटर एक होता आणि स्कोर एक होता. स्कोर दिलं होतं. स्कोर दिलं. मिक्स केलं. मिक्स ते केलं. म्हणले फुटतंय का बघा. पण नाही फुटलं. नाही फुटलं ना. नाही आम्ही अगोदर यांनी पहिलं सांगितलं मला थोडं टाका. आणि नंतर मग ते टाकलं. पण ते काय फेल झालं नाही. आळी वगैरे काय? आळी आत्ता आहे. बरं. आत्ता आळी आहे बरं का. मग झेंडूमुळे झाली काय कोण असतं. पण झेंडूला बी आळी आणि ह्याला बी आळी आहे. प्लांट बेटर घ्या परत. ते कडवाटे. अहो मला 2 दिवस आहे ना जीवशीच वाटा ना. आता मात्र आहे ना सॉक्स घालणार. पण खरं इफेक्ट त्याचाच आहे. फार मोठा इफेक्ट आहे त्याचा. 100% इफेक्ट त्याचा आहे ना. आणि कोरचा बी आहे नाही असं नाही म्हणता येणार. कॉम्बिनेशन केले आपण. कॉम्बिनेशन पण आहे ना इतकं भारी बरं का. झाडं नाही तर खाली तर आहे ना माझं आहे ना त्या ओळी 2 ओळीत आहे ना पूर्णपणे गेल्याच होत्या. म्हणजे असं काही दिसतच नव्हतं. काय नाही हिरवे पण आहे ना. पानं फ्रेश झाली पूर्ण. पानं फ्रेश म्हणजे साधारणपणे बघा. ते म्हणते तरी 48 तास पण मी यांना 24 तासानेच फोन केला लगेच. म्हणलं साहेब इफेक्ट झालाय बाबा. करेक्ट झाला इफेक्ट. म्हणलं काय असं की वाटाणा फ्रेश वाटला. आणि काय झालं ही फुलं येत नाही बघा. हे असं ही देत आहे ना हा पूर्ण आता हिरवा झालाय. पहिला पांढरा त्याला आहे ना पूर्णपणे आहे ना त्याला बुरशी टाईपच सगळं होतं. म्हणजे असं देठ आहे ना पूर्णच बाद झाला. हातला औषधी वाटत नव्हता. पूर्ण हिरवा झाला. पूर्ण हिरवा झाला. देठ महत्वाचा हिरवा झाला का नाही याचा स्टेम फुलाचा. तर फुल ऍक्टिव्ह झालं म्हणजे ऍक्टिव्ह त्याला काही विषय राहत नाही ना अजिबात. लांबून सुद्धा असं दिसतं छान दिसतं. आणि दर हा आपल्या हातात नाही. दराचं काय ते बघता येईल तेच नाही. पीक चांगलं आलं पाहिजे महत्वाचं ते. आणि मी इतका कंटाळलो. आम्ही स्टार मारलं, त्यानंतर लुना मारलं, बुरशीनाशक अनेक प्रकारचे आता औषधं मारली. काही इफेक्टच वाटाणा. मग मी व्हिडिओ पाहिला तर मग तुमच्याकडे आलो. म्हणलं हे ऑर्गॅनिकचं बघू तरी हे करू. पण अगदी एका मी 24 तासाच्या नंतरच मला रिझल्ट यायला लागला. यांना लगेच फोन करून सांगितलं की बाबा रिझल्ट आहे ना, पुन्हा आपल्याला एकदा मारायचे. खालून आता काय करायचं आपल्याला माहिती का सर, म्हणजे फुलांसाठी
की कळ्या ज्यादा निघाल्या पाहिजेत आणि फुल चांगलं उमललं पाहिजे. यासाठी खालनं एक सोडायचं आपल्याला ड्रिप मधनं सांगतो मी ते विथ वरनं बी ते मारायचं फवारायचं फवारणी ठेवायची. असं. उद्या मी फुलं तोडणार हा. आणि दुपारच्या नंतर 5 वाजता आहे ना फवारणी करतो. आणि ड्रिप कधी एका दिवशी एका वेळेला चालत नाही ना ते? चालते चालते की काय नाही दोन्ही एका वेळेस करतो. चालेल एकदा- का? हा दोन्ही एका दोन्ही वेळेस. एका वेळी काम करतो, काय problem नाही. म्हणजे काय तसा नाही, हे होत effect- नाही ना, नाही 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 नाही. इफेक्ट होत नाही ना काय नाही, काय काय. मग नाही. काय हरकत नाही. मग ती आपण करू. हा. आता हा झेंडू मी का लावलाय माहिती का? आपल्या गमतीनं लावलाय खरं ऍक्च्युली. हा. बाबा ह्याचा इफेक्ट ह्याला काय होत नाही, पण रोगराई थोडीशी कमी व्हावी. मोकळी जागा आहे. नाही, असं कर ना. उत्पन्न तर गावतं नाही ना. आता काय 1 महिनाभर मी दिपोळी ह्याच्यापर्यंत चालवणार दसऱ्यापर्यंत. आणि पूर्ण काय करणार माहिती का? हे काढणार, हा. काढून टाकणार. लसणा तुमची दिवाळी पण चालणार. आपली खतं चालू झाली ना आता, तर तुमचं दिवाळी सुद्धा चालणार. प्लॉट वाढतोय. प्लॉट वाढेल ना, मग काय हरकत नाही. मला गुलाब वाढला पाहिजे सर. नाही म्हणजे ऑटोमॅटिक ह्याचे पण दोन्हीचे उत्पन्न वाढले बरं का, त्याने सुद्धा उत्पन्न वाढले नाही असं नाही. उत्पन्न 100% वाढलं. सेटिंग वाढलं ना. हा सेटिंग वाढलं वाढलं. कळी वाढली बरीच. कळी वाढली, बरीचशीच कळी वाढली आहे. अजून तरी आपण आहे ना फुटव्यातून ह्याचं म्हणजे त्याच्यात हे नाही. हा हा अजून ते आल्यानंतर वेगळं दिसणार मग. असं झालं. मला काय म्हणत थोडंसं पण बरं का आता पानं बिनं एकदम ग्रीनरी आली आहे. हा लय ग्रीनरी आली, लय ग्रीनरी आली. पहिल्यानं ह्या प्लॉट मध्ये लय फरक पडला. फार मोठा फरक. यांना मी फोटो काढले की यांनी चालते फोटो बघितले सगळं बघितलं, पण ते ना, हा. फरक 100% म्हणजे त्यात काय हेच ना. आमच्या घरातले सुद्धा म्हणले की काय मारले तुम्ही? म्हणलं मी ऑर्गॅनिक मारले. हा. तरी माझ्या मेवना BSc ॲग्रीचे हा. तुम्हाला नाही का विचारलं फोन करून म्हणलं, मग त्यांच्याशी बोला. हम्म. तर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. खर्चामध्ये कसं वाटलं? खर्च कमी आहे. कमी खर्च आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, की आपण जे बाकीचं वापरतो रासायनिक, रासायनिक त्यापेक्षा हा खर्च कमी कमी आहे. येतो. खर्च कमी आणि विथ इफेक्ट. इफेक्ट चांगला, रिझल्ट चांगला. महत्वाचं काय माहिती आहे का सर आपल्याला आहे ना, रिझल्ट महत्वाचा. रिझल्ट महत्वाचा आहे. माझ्या डोक्यात काय विषय माहिती आहे का, की बाबा समजा 100 रुपये आपल्याला उत्पन्न मिळालं गुलाबाचं, हा. तर 30 पैसे हा. म्हणजे 30 रुपये ना ह्यांना घालवायचे किंवा 50 रुपये ना आपल्याला असे घालवायचे की ना त्या झाडांनाच घालवायचे. हा. हा. 50 रुपयेच फक्त प्रॉफिट कमावतो तुम्ही. 100% प्रॉफिटच्या नादाला लागायचंच नाही. हा. का ती बी शेवटी आपल्यासारखं हो, त्यांना हो. खाद्य नको का? त्यांना खाद्य पाहिजेच ना. खाद्य पाहिजे, सगळं पाहिजे. रोगराई आहे. त्याशिवाय ते उत्पन्नच देणार नाही. आपण ह्याला बेसळ कधी वाढलेला खाली काय बेसल पण आता हे 6 महिने झाड आहेत. 7वा महिना हा चालू आहे त्या हा, झाडांना. हा. बेसल काय केलं आपण माहिती आहे का, साधारणपणे 2 महिन्यापूर्वी भरला होता. पण रासायनिक भरला. आता विषय काय होता का माहिती हा, बरं आहे. रासायनिक नाही का नाही, म्हणजे तुम्ही सर्च जर केलं ऑनलाईन तर त्याचा पिरियड ठरलेला असतो 60 दिवसाचा 30 दिवसाचा. ह्याच्यावर ते खत चालत नाही. तसं आपलं खत आहे का नाही, हा कंटिन्युटी कमीत कमी 6 महिने चालतं. होय. हा म्हणजे आपलं जे आहे ना लाईफ जास्त वेळ न्यूट्रिएंट्स आहेत ना उतरत राहतात हा बरोबर. हळूहळू. स्टेप बाय स्टेप स्लोली स्लो आहे ना चिलेशन होतं आणि ते फास्ट होतं. सर काय करू माहिती आहे? आता कसं होणार माहिती आहे का, झेंडू काढल्याशिवाय बेसल डोस भरून आपण हा, एकदा. हा. पण आहे ना हा झेंडू काढल्याशिवाय बेसल डोस हा. भरता येणार ते नाही. आहेच की. बरोबर. कारण बारका ट्रॅक्टर तर चालला पाहिजे. हो, हो. आता विषय काय होणार का माहिती आपल्याला साईज फळाची साईज आली पाहिजे आणि ही गावले पाहिजे जास्तीत जास्त म्हणजे माल गावला Setting लागलं पाहिजे. उत्पन्न वाढलं पाहिजे. आपण त्याला फ्लावर बर्ड आपलं हा. फ्लावर बर्ड काय करतं जास्तीत जास्त फुलकळी काढतं बर आणि फास्ट काय करतं तो वाढ करतो. तुमच्या जेवढ्या फांद्या वाढतील हा. तेवढा तुम्हाला माल जास्त बरोबर साहजिक आहे. म्हणजे असं आपण ते- खालून सोडायचं म्हणताय हा, तुम्ही ते? खालून वरून ते दोन्हीकडून काम करतो. चालतंय की त्या पद्धतीत आपण तुम्हाला कसं सोपं जाईल तसं करा. तसं काय खालून सोडलं तरी आपल्या सोपं जातं. हा. वरनं तर आपण फवारणी करणार, पण त्यात मिक्स सगळं होऊ शकतं का? आपण हो. आपण ज्यावेळेस खालनं सोडतो का नाही त्यावेळेस विषय काय होता का माहिती खालनं पानं तुमच्या हार्ड होतात हा आणि जे आपलं थ्रिप जे आहे, हा. तो थ्रिपला चावताच येत नाही. हा कडक झाल्यामुळे. कडक पान झाले हा. जर लूज जर पान असेल तर त्याला चावणार ते. बरोबर आहे ना, आणि हे कडक झाले बस पान बघा, हा. हे कडकच झाले पान. हा. त्याला चावू शकत नाही. आणि त्या तुमचं ते काय ते कडवट आहे ना, हा. त्यांनी तर काय बोलायचं नको, ते येऊ शकत नाही. ते काहीच येणार आळी, नाही आळी. त्या. 15 दिवसाने असलं की विषयच नाही आहो, काय 15 दिवसानंतर आलं नाही तर काहीच होणार, काय होतं काहीच नाही. हो. काय परिणाम होणार? आळीच नाही येणार. काहीच येणार नाही. हो. आणि आळीवरती एक महत्वाचं आपल्याला आळी आहे ना, हा. त्याच्यात एक कोणतं टाकाय करायला लागेल ते एक मला द्या, ते कॉम्बिनेशन देतो. कॉम्बिनेशन करून द्या. ते करू. आणि मी आजच हे सगळं झालं माझं, हा. तर मग तुम्हाला ते न्यायला येईल. हो चालेल चालेल. आज म्हणजे- आता नाही उद्या सकाळी बरं उद्या सकाळी येईल. मला काय आज मारायचंच नाही आपल्याला. हा. आता बघा ही फुलं आहे ना, मी काल तोडल्यात तरी सुद्धा आहे ना, फुलं नाही म्हणते तरी आपण 60-70 किलो फुलं आता नाही बरोबर. सापडतील. हो, हो. पण आता मी उद्याच्या मार्केटला बघा, आजच्या मार्केटला कालची पाठवली 150 किलो. हो. आता उद्याच्या मार्केटला काय करायचं, 150 किलो उद्या पाठवायची. हो चालते आणि हे इथलं आपलं लोकलला गिरायक आहे, 50 किलो ह्याला पाहिजे गुलाब माझा सर हा.
दिवसाड नाही म्हणलं तरी लोकललाच हा 60-70 किलो जातो दिवसात द्यायला लागतो आणि राहिलेला मग पुण्याला पाठवतो. पुण्याला हा बरोबर अवकाशी तो तर पर पीस वर जातो का हा? पर पर पीस पीस नाही किलोवर जातो किलोवर जातोय किलोवर जातो. हा तिकडे वरती तळेगावला वगैरे जास्त असतो आता ही आहे ना फोन हा ही असं कट करायचं हा बरोबर हम्म. असं कट करायचं हा तर मस्त आहे. व्हायला लागले त्याचे हो. महत्वाचं विषय हे तर तुमचं फ्रेश झालं का नाही हे फ्रेश झालं पाहिजे हा. हे फ्रेश होणार झालं होणार, की होणार. नाही, म्हणजे होणारच की हे फ्रेश झालं की फुलाला म्हणजे ह्याला आतल्याला बी ग्लेझिंग येणार Leasing येतं इफेक्ट होतो चांगला. इफेक्ट होणार आणि दिसताना हे दिसतं फ्रेश दिसलं की दर automatic- दर बी आपल्याला पुण्यामध्ये ना पद्धतीनं चांगलाच मिळणार अर्धा एकर आहे सर अजून मी एक एकर बरं एक नाही हा नोव्हेंबरमध्ये लावतोय गुलाबच लावणार आहे मी गुलाबाची शेती सगळी करायची 100%. हा. हे झेंडू शेवंती हे का करायचे नाही हे झेंजेडबाजी आहे ना लय तोडायचं आहे हे गुलाब म्हणलं ना हम्म. तिकडच्या एक दिवस तोडायचं रोज काम हा. तिकडे बी काम तोडायचं इकडेही तोडायचं बरं कंटिन्यू गुलाबाला काय होतं दर चांगला आहे दर राहतोय आता या पितर पंधरवड्यात हम्म. 50-60 गेला 50-60 रुपये तर सरासरी 150च्या वर गुलाब राहतो. राहतोय हा. आणि आपल्याला जो रतीब आहे 150 रुपये किलो हा. म्हणजे हा, बरोबर. किती लागला Regular मला लागतं. 2 किलो लागला तर 150 ने आणि 10 किलो लागला तर 150 ने बरोबर आहे. त्यामुळे काय असा हे नाही फक्त हम्म. आता इथनं पुढे कुठली? ऑर्गॅनिक व्हरायटी जात कुठली बोर्डेक्स 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 म्हणजे हे म्हणजे कुठनं आणले रोप वगैरे कळस म्हणून इंदापूर आहे ना येईल. हा. इंदापूर तिथं वालचंदनगर तिथं आहे ना हे आहेत नर्सर आहेत त्यांच्या. नर्सर. इथं हे जिथं आपण रोप आणले ना भलं आहे ना रुपये जादा घे हा. हा. पण मला रोपं चांगली दे नाही तेच ना महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्याला हक्काचं ते हे आलं आणि पाहिजे वातावरण आहे ना आता हे केरळ वाजता हे ना ऊस आहे टोमॅटो असला थोडंसं इफेक्ट होतो ह्याचा वेगळा हा. पण जर असं तुमचं एका बाजूला जर असलं का नाही हा. आता मी तिकडं करतोय ना हा तिकडे हवामानच कोरडे म्हणजे कोरडं म्हणजे ना हम्म. तकच नाही तिकडे कुठं का येस कॉर्नरला होय येस कॉर्नर हा, आहे ना तिकडे मोकळं. तिकडे मी फार्म हाऊस बी बांधले बरं. सगळंच लावून टाकणार बरं तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं पूर्ण नाव सांगू हा. रामदास बाबूराव ढमाळ हा. गाव खंडाळा हा. तालुका खंडाळा जिल्हा सातारा हा. माझा मोबाईल नंबर 7498 हम्म. 82 83 66. ओके धन्यवाद तुमचं माझं नाव सतीश सरदेवा बरकडे शिवाय चौक मार्केट खंडाळा आपलं हरीश्वर एक दुकान आहे हम्म. आणि तिथून आपण शेतकऱ्यांना चालेल यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चाललंय हो हो म्हणजे काय हे नाही मार्गदर्शक हेच येतात आम्हाला हो त्याचा रिझल्ट पण दिसतोय ना हा त्याचा रिझल्ट पण दिसतोय रिझल्ट नाही आहे का? रिझल्टच्या बद्दल वादच नाही आम्ही म्हणू शकत नाही तर मग यांना म्हणलं असतं की साहेब रिझल्टच नाही काय करता त्यांनी आदल्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता फोन केला म्हणलं मी घरी आलो या हो, हो. आता उद्या सकाळी बघू काय हा. म्हणजे या राऊंड मारा हा आणि बघा पण इफेक्ट झाला म्हणजे चांगला म्हणजे पॉझिटिव्ह आहे सगळं बरोबर निगेटिव्ह काही नाही हो हो चालेल काय नाही